हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर प्रश्न असा निर्माण होतोय. कोरोनाच्या काळामधला महाराष्ट्राची झालेली लॉकडाऊनची स्थिती आपण सर्वांनी पाहिलेली आहे. संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती तुम्ही आम्ही पहिल्यांदाच अनुभवली आणि पाहिली सुद्धा. अगदी तशीच परिस्थिती किंबहुना त्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन सारखी परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊ शकते अशी स्थिती आज तरी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण आहे मराठा आरक्षणाचा बनलेला गंभीर प्रश्न. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबीचं आणि ओबीसी मधून 50% आत आरक्षण द्यावं अशी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. आणि जरांगे पाटील यांना आम्ही आरक्षण देऊ असा विश्वास सुद्धा राज्य सरकारनं विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आश्वासन दिलेलं आहे. परंतु झालंय असं की मराठा समाजाला आरक्षण मुदतीमध्ये दिल्या गेलं नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा 5वा दिवस होता. याच परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांची परिस्थिती नाजूक झालेली आहे, त्यांची तब्येत खालावलेली आहे. जवळपास त्यांना बोलता येत नाही अशी स्थिती झालेली आहे. आणि ही परिस्थिती पाहून महाराष्ट्रामधला मराठा हा आता रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. वास्तविक पाहता मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षण हे शांततेच्या मार्गाने मिळवायचंय, शांततेचं युद्ध आपल्याला लढायचंय असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे. परंतु जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळं मराठा समाज हा संतप्त झालाय आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे देता येत असूनही मराठा समाजाला आरक्षण देत नाही आणि झुलवत ठेवतो अशी भावना मराठा समाजाची झालेली आहे. आणि म्हणून हा मराठा बांधव आता रस्त्यावर उतरू लागलेला आहे. जसं गावबंदी करून नेत्यांना त्यांनी गावात येण्यास बंदी केलेली आहे, त्याच पद्धतीनं आता रस्ता रोको आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्ता रोको झालेले, त्यासोबतच शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या ज्या एसटी महामंडळाच्या बसेस आहेत, या बस सुद्धा त्या ठिकाणी अडवण्याचे प्रकार राज्यात ठिकठिकाणी घडतायत. अनेक बसेस जाळण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, अनेक बसेस मराठा समाजाच्या आंदोलकांनी जाळल्या सुद्धा. मित्रांनो, आवर्जून आपल्याला सांगावं लागेल की नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यामध्ये त्या एसटी महामंडळाच्या जिल्ह्याच्या विभागानं आपल्या जिल्ह्यातली एसटी वाहतूक ही बंद केलेली आहे. याचा अर्थ असा की एसटी महामंडळाच्या बसेसमधून आता प्रवाशांना प्रवास करता येत नाही, कारण त्या बस बंद झालेल्या आहेत. खाजगी वाहनामधून प्रवास करता येतो, परंतु खाजगी वाहनातून सुद्धा जर प्रवासाला आपण गेलो तर रस्त्यात कुठं आडवाआडवी झाली असेल किंवा कोठे रस्ता रोको झाला असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी सुद्धा बाहेर पडणं या ठिकाणी टाळतायत. येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखीन खालावत चाललेली आहे. त्यांचा आवाज क्षीण होतोय, त्यांचे हात थरथरतायत आणि विशेषतः त्यांचा आता स्वतःवरचा जो कंट्रोल आहे तो सुद्धा सुटत चाललेला आहे. कारण तब्बल 17 दिवसाचं आमरण उपोषण आणि आता परत एकदा 5 दिवसाचं आमरण उपोषण हे त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. विशेषतः अन्नाचा कणही ते घेत नाहीत, पाणी घेत नाहीत आणि आरोग्य सेवाचा सुद्धा लाभ त्या ठिकाणी ते घेत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची तब्येत खालवत असल्यामुळं मराठा समाज हा आणखीन आक्रमक होतोय. नेत्यांना तर घराच्या बाहेर आता या पुढच्या काळामध्ये पडू दिलं जाणार नाही असंही मराठा आंदोलक या ठिकाणी आपल्याला सांगतायत. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती आपण पाहिली तर गावातला मराठा समाज बांधव असतील किंवा इतर समाज बांधव असतील, हे गावामध्येच आता जवळजवळ त्या ठिकाणी थांबलेले. त्यांचं दळणवळण आणि प्रवास हा इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यामध्ये, इतर तालुक्यामध्ये होताना आपल्याला दिसत नाही. याचा परिणाम छोटे मोठे उद्योग व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, छोट्या मोठ्या उद्योगावर सुद्धा झालेला आपला पाहायला मिळतोय. कारण दसऱ्याचा सण असूनही मार्केटमध्ये कुठेही गजबज दिसलं नाही. विशेष म्हणजे दसरा मैदानावर ठिकठिकाणी जे मेळावे होतात किंवा दसरा मेळाव्यामध्ये जे एकत्र लोक येऊन त्या ठिकाणी सीमोल्लंघन करतात, आपट्याच्या पानं त्या ठिकाणी लुटल्या जातात. परंतु या वर्षीच्या दसरा मैदानावर सुद्धा लोकांची गर्दी त्या गावात त्या तालुक्यामध्ये पाहायला मिळाली नाही, ती अत्यल्प प्रमाणात पाहायला मिळाली. याचा परिणाम जो कोणी व्यावसायिक होते त्यांच्याही व्यवसायावर याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतोय. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की ही जर परिस्थिती राहिली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नाकडे जर राज्य सरकारनं गांभीर्यानं पाहिलं नाही, मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही, तर मनोज जरांगे पाटील हे आपलं आंदोलन मागे घेणार नाही. ते आमरण उपोषणावर ठाम आहेत. विशेषतः अनेकांनी त्यांना विनंती केली पाणी प्या, परंतु ते ऐकायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत जर त्यांची तब्येत पुन्हा एकदा आणखीन खालावली, जर त्यांचं बोलणं बंद झालं, तर मराठा समाजाला उद्देशून आणि आवाहन करणारा
जो नेता आहे की ज्याच्या शब्दाला महाराष्ट्रातले मराठा समाज किंमत देत आहेत तो जर बोलणार नसेल तर मग यांना आदेश देईल कोण, विनंती करेल कोण, हा प्रश्न निर्माण होतो आणि परिणामी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते यांना कंट्रोल करणं हे मात्र शासनाच्या हातात राहणार नाही, अशी स्थिती आज तरी पाहायला मिळते. कारण आपण पाहिलं की रविवारचा दिवस होता. रविवारच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असेल, या मार्गावर मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी अनेक बसेस त्या ठिकाणी अडवल्या, काही ठिकाणी बसेस जाळल्या. एवढंच नाही तर रस्ता रोको आंदोलन करून सुद्धा प्रवाशांना त्या ठिकाणी अडचणीत आणलं. ही जर स्थिती राहिली आणि त्यांची जर प्रकृती खालावली तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज आपलं आंदोलन आणखी तीव्र करेल, अशी भूमिका या ठिकाणी स्पष्टपणे दिसते. आणि असं जर झालं तर पुन्हा एकदा राज्यामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, हे या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतं. लॉकडाऊन मध्ये 100% कडकडीत बंद होता, अनेक दिवस तो बंद होता. त्यामुळं किराणा असेल किंवा इतर साहित्य, जीवनावश्यक वस्तू असतील, या दुकाना उघड्या राहिल्या, परंतु इतर दुकानं आणि इतर व्यवसाय मात्र शासनानंच बंद केले होते. त्याचा परिणाम आणि फटका तुम्हा आम्हाला सगळ्यांना बसलेला आहे, तो सहन केलेला आहे. परंतु आता हे मराठा समाजाचं आंदोलन आहे, आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन आहे आणि अभी नाही तो पुन्हा कभी नाही, अशा पद्धतीची घोषणा आहे. म्हणजे आता नसेल तर यानंतर पुन्हा नसेल, ही अंतिम लढाई आहे असं मराठा समाजाने गृहीत धरून त्या ठिकाणी आंदोलन पुकारलेले. जर या आंदोलनाची तीव्रता वाढली तर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये आता गावं बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मराठा समाजाच्या वतीनं गाव बंदीत नव्हे तर शहर बंद, जिल्हा बंदची हाक दिल्या जाते. कदाचित येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा बंद आणि महाराष्ट्र बंदची सुद्धा हाक आंदोलनकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी दिली जाण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर सगळे व्यवहार त्या ठिकाणी ठप्प असतील आणि लॉकडाऊन सारखी परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली परिस्थिती पाहायला मिळेल. हे जर टाळायचं असेल तर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी तात्काळ अधिवेशन बोलून मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो तिढा आहे, जो वास्तविक पाहता तिढा नाहीये, तो तिढा करण्यात आलेला आहे, तो सोडवला पाहिजे. मराठा समाजाची जी न्याय आणि हक्काची मागणी आहे ती तात्काळ पूर्ण करणं गरजेचं आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी थांबवणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. मनोज जरांगे यांची परिस्थिती आणि तब्येत ही बिघडल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या भावना आपण जाणून घेतोय. अत्यंत आक्रोशानं लोक रडतायत, महिला भगिनी त्या ठिकाणी रडतायत. आंतरवादी सराटीमध्ये राज्यातून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा येणारा जो लोंढा आहे तो वाढलेला आहे. अचानकपणे तो लोंढा वाढलाय आणि त्या ठिकाणी येऊन ते अक्षरशः ओक्साबोक्शी रडतायत. जरांगे पाटलांना किमान पाणी पिण्याची तरी विनंती करतायत, परंतु जरांगे पाटील ऐकत नाहीयेत. त्यामुळं मराठा समाज बांधव हतबल होत आहेत आणि आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये डीएस न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा विनंती आहे की मराठा समाज बांधव जरी त्यांची मागणी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मांडत असेल तर याला हिंसक वळण लागू नये, हे जरांगे पाटलांनी आवाहन केलं. याला सुद्धा आपण प्रतिसाद द्यावा आणि जी मंडळी सुट्ट्याचा आणि दिवाळीच्या सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षणीय स्थळ किंवा ऐतिहासिक स्थळावर जाणार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या रस्त्यामध्ये कुठे आंदोलन होतंय का याची जाणीव घेऊन, याची माहिती घेऊनच आपण घराच्या बाहेर पडावं. आंदोलन आपण त्या ठिकाणी, त्या पर्यटन ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी जायचं असतं, तो त्या ठिकाणचा प्रवास करावा. विनाकारण आपण सुद्धा या आंदोलनामध्ये अडकू नये आणि आपली तारांबळ होऊ नये याची सुद्धा प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता राज्य सरकार आणि केंद्र सरकार सकारात्मक पद्धतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं सातत्यानं सत्तातले जे काही आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, हे सातत्यानं सांगतायत. त्यामुळे कदाचित मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा लवकर सुटेल. पण जर हा आरक्षणाचा तिढा जर सुटला नाही तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती पाहायला मिळेल, असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. मित्रांनो, मी माझं मत या घटनेविषयी व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया आपण या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण तुमची प्रतिक्रिया खूप अभ्यासू असते. मित्रांनो, यानंतर पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.